राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। कर्जमाफीसह एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाईची मागणी। राज्यभरातील शेतकऱ्यांचे अत्यंत मोठे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी। 2026 पासून जुनी पेन्शन पुन्हा सुरू होणार। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्राचा निर्णय। 2026 पासून जुनी पेन्शन पुन्हा सुरू होणार। पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। लक्षपूर्वक बघत चला। आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचा पहिला टप्पा जमा झाला, तर काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्यापासून अजून देखील शेतकरी वंचित राहिलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा अजून पण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आलेला नाही, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा हा कमी मिळाला आहे, अशा सर्वच शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता पीक विम्याचा दुसरा टप्पा हा सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे। साधारणतः 600 कोटी रुपयांचा निधी हा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा केला जाणार आहे, अशा सर्वच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। लाडक्या बहिणींना KYC अनिवार्य, अन्यथा खात्यावरती पैसे येणे बंद होणार। लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी आता राज्यभरातील सर्वच लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून KYC करण्याचे आवाहन करण्यामध्ये येत आहे। बियाणे महागले, कांद्याला भाव नाही, शेतकऱ्यांची कोंडी। बाजारामध्ये दर 2,500 ते 3,500 रुपये प्रति किलो। सध्या जर पाहायला गेलं तर दरवाढीची प्रतीक्षा कायम। व्हायरस व किडींच्या प्रादुर्भावामुळे नगदी पिके नष्ट होण्याच्या मार्गावर। बोरद परिसरातील शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण। अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा, चिंतन शिबिरामध्ये सुनावले खडेबोल। सध्या जर पाहायला गेलं तर अजित पवार यांनी मंत्र्यांना सुनावले। सरकार कोणाचेही असो, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा सुरूच राहणार। राकेश टिकेत, शेतकरी लूटवापसी संवाद सभेमध्ये सरकारला इशारा। संपूर्ण कर्जमाफी द्या आणि ओला दुष्काळ जाहीर करा। राज्यातील शेतकरी या ठिकाणी आता आर्थिक संकटामध्ये सापडले असून शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा। रावसाहेब दानवे यांनी केली नुकसानीची पाहणी, शेतकऱ्यांशी साधला संवाद। लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार भरपाई। हिंगोली जिल्ह्यातील 3 लाख शेतकऱ्यांचे झाले नुकसान, मदतीसाठी लागणार 231 कोटी रुपयांचा निधी। शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा। अतिवृष्टीपुरामुळे राज्यात 62 लाख एकर क्षेत्र बाधित। 30 जिल्ह्यांमध्ये 195 तालुक्यातील 654 महसूल मंडळांना फटका बसला असून आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची गरज आहे। पंचनामे पूर्ण होताच नुकसान भरपाई मिळणार। पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। लक्षपूर्वक पाहत चला। सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचा पहिला टप्पा हा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आला असून आता पीक विम्याचा दुसरा टप्पा देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः 500 ते 600 कोटी रुपयांचा निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। यामध्ये आता काही जिल्ह्यांची यादी समोर आली असून यामध्ये बुलढाणा, धाराशिव, परभणी, नाशिक, वाशिम, सोलापूर, सांगली, सातारा, बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याचा दुसरा टप्पा देखील जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीची चर्चा आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जात आहे। कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांकडून देखील सरकारला सातत्याने घेरले जात आहे। तसेच माजी आमदार बच्चू कडू यांच्याकडून देखील आता अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यामध्ये येत आहेत। मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार दिवाळीपर्यंत कर्जमाफी होण्याची शक्यता।
ई-पीक पाहणीतील तांत्रिक अडथळा दूर करा, हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची भीती. जालना जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे. ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे ई-पीक पाहणी कशी करावी असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्याचे आव्हान. पंतप्रधान सूर्यघर योजना की अडथळ्यांची शर्यत, शेतकऱ्यांचा प्रश्न. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक अटी शर्तींचे अडथळे असून ते पार करण्यासाठी लाभार्थ्यांना प्रयत्न करावे लागत आहे. लाडक्या बहिणींच्या प्रचार प्रसारावर 4 कोटी रुपयांचा खर्च. निवडणुकीसाठी या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शासनाला 4 कोटी रुपयांचा खर्च हा करावा लागला असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. मोठी बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक बघत चला. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यासाठी या ठिकाणी सरकारने मान्यता दिली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये आता पहिला जिल्हा जर पाहायला गेलं तर पहिला जिल्हा नांदेड आहे. नांदेड देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी मंजुरी दिली असून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 553 कोटी रुपयांचा निधी जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची अत्यंत गरज होती. त्यानुसार आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. शेतकऱ्यांचे 28 ऑक्टोबरला कर्जमुक्तीसाठी निर्णायक आंदोलन. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती आणि शेतमालाला हमीभाव या मागण्यांच्या पूर्ततेसाठी नागपूर येथे आता 28 ऑक्टोबर रोजी आंदोलन केले जाणार आहे. शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची अत्यंत आवश्यकता असून कर्जमाफी करण्याची मागणी आहे. सौर कृषी पंपासाठी अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान केले जात आहे. शेतकऱ्यांना वीज बिलाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी कुसुंबी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलार घेण्यासाठी अनुदान दिले जात आहे. 30% सोयाबीनला पावसाचा जबर फटका. सोपाच्या सर्वेक्षणातील माहिती उत्पादकता घटणार. सध्या जर पाहायला गेलं तर यंदा आता सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठी घट येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना हायकोर्टाचा दिलासा. सध्या जर पाहायला गेलं तर आता अकोल्यातील 248 शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळणार आहे. 7 वर्षापासून अडकलेली कर्जमाफी देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारला फक्त 3 महिन्यांचा अवधी दिला असून आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यास देखील इशारा दिला असल्यामुळे आता अकोला जिल्ह्यातील 248 शेतकऱ्यांना मोठा दिलासा हा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या निकषामध्ये बदल करणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. शेतकऱ्यांच्या मागण्यांनुसार आता योजनेमध्ये या ठिकाणी आता बदल करण्यामध्ये येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या निकषामध्ये आता बदल करण्यामध्ये येणार आहे. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लक्षपूर्वक पाहत चला. आता कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा होणार आणि किती रुपयांचा जमा होणार या ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहत आहोत. त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला. शेतकरी मित्रांनो, आता पीक विमा पोर्टल चेक केल्यानंतर तुमचा पीक विमा हा मंजूर दाखवत असेल तर आता तुमच्या बँक खात्यावरती 100% पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. जेवढी रक्कम तुमच्या PMFBYच्या पोर्टलवरती दाखवत असेल तेवढीच रक्कम आता तुमच्या खात्यावरती जमा केली जाईल. अर्थात त्या ठिकाणी 1 लाख रुपये जर दाखवत असेल तर 1 लाख रुपये जमा केले जातील. जर त्या ठिकाणी 2,000 रुपये दाखवत असेल तर त्या ठिकाणी तुमच्या बँक खात्यावरती फक्त 2,000 रुपये जमा केले जातील. अशा पद्धतीने आता पीक विमा जमा होणार आहे. परतीच्या मान्सूनचा मुक्काम आणखीन वाढणार का काय? खरीप पिकांची काढणी संकटामध्ये. पिकांमध्ये पाणीच पाणी. शेतकरी हवालदिल झाले असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास हा लाभण्याची शक्यता असून आता शेतकरी संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र आहे. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता सरकारच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. पंचनामे होताच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार.
नगर जिल्ह्यामध्ये 15,000हून अधिक लाडक्या बहिणी अपात्र, 1,26,000 प्रस्तावांची पडताळणी पूर्ण. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यामध्ये येत आहे. ज्या महिला अपात्र असतील अशा महिलांचा लाभ हा बंद केला जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, आता लक्षपूर्वक पाहत चला. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता ज्या भागातील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले होते, ज्या जिल्ह्यातील शेती पिकांचे पंचनामे हे पूर्ण झाले होते, अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली आहे. आणि ज्या भागातील पंचनामे या ठिकाणी अद्याप देखील झाले नसतील तर अशा भागातील पंचनामे हे सरकारच्या माध्यमातून करण्याचे काम सुरू असून आता पंचनामे पूर्ण होताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे. त्याचबरोबर खरीप हंगाम 2024चा देखील पीक विमा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. 2022 पासून थकीत असलेला सर्व पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे. सोयाबीन दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी. बाजार समिती परतूर या ठिकाणी सोयाबीनची 5 क्विंटलची आवक झाली होती, तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर 3,750 रुपये तर जास्तीत जास्त 4,200 रुपयांचा दर मिळाला. नाशिक जिल्ह्यात 4,000 हेक्टर क्षेत्र बाधित. अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड नुकसान. सरकारकडून आता शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. सरकारच्या माध्यमातून आता पंचनामे करण्याचे आदेश देण्यामध्ये आले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता सरकार मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 2017 ते 2024च्या दरम्यान असलेले थकीत पीक कर्ज आता माफ केले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी 2025 मध्ये आपले कर्ज या ठिकाणी आता रिन्यू केले असेल तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नसल्याची देखील माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर दिवाळीपर्यंत आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता शासकीय योजनांच्या लाभासाठी तसेच नुकसान भरपाईच्या लाभासाठी ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन केले जात आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत आता मुदतवाढ देण्यामध्ये आली असून शेतकऱ्यांना आता वारंवार ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन केले जात आहे. अतिवृष्टीमुळे 3.25 लाख हेक्टरवरील पिकांना बसला फटका. हिंगोली जिल्ह्याची अपडेट आहे. 231 कोटींची आता या ठिकाणी आवश्यकता आहे. 3,04,000 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष. 7/12 कोरा करा. शेतकऱ्यांचे उपोषण सुरू. राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सरसकट 7/12 कोरा करण्याची मागणी केली जात आहे. शेतकऱ्यांचे आता या ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची देखील अत्यंत गरज असून सरसकट आता शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याची मागणी केली जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना, पीक विमा योजना या संदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर या चॅनलवरती पाहायला मिळेल.